हॅलो हाय श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आता आम्ही निघालो आहोत बाहेर आणि आम्ही कुठे जाणार आहोत तुम्हाला तर लगेच कळेल. आणि चला आता आपण जाऊया, कारण की मला खूप गरम होतं. आज मंडे असल्यामुळे लाईट नाही आहे आणि आत्ताच लाईट आलेली आहे आम्ही जायच्या वेळी. पण ठीक आहे, तुम्ही बघू शकता मला गरम होत आहे. चलो आपण जाऊया खाली. हे लोक ह्या गाडीतून चाललेले आहेत. समर्थ बरोबर मी चाललेली आहे. आणि एक मिनिट, चला काका. कृष्णाई बघ. मम्मीला फोन केला मी आणि पप्पांना, तर ते लोक येत आहेत पाठवून. तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आहोत, मी आणि समर. तर थोडा वेळ थांबावं लागेल आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही कुठे चाललो आहे. तर चला माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा. आता ना आम्हाला ह्या डोंगरावर चढायचं आहे. तर ही बाईक ह्या डोंगरावर आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि बघा, बघू शकता रस्ता किती मस्त छान आहे. चला मग आपण भेटूया तिकडे. आम्ही डोंगरावर चढलेलो आहोत आणि तिथे बाईक गाड्या वगैरे जातात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि बघू शकता पाठी सगळा डोंगर आहे आणि मस्त वाटतंय, छान आहे. तिकडे जायचंय आम्हाला आता. बघू शकता लांबून तुम्हाला मी दाखवते. मध्ये थांबलोय कारण की अजून त्यांची म्हणजे रिक्षातून जे येणार आहेत मम्मी मामी ते अजून आले नाही आहेत, म्हणून आम्ही थांबलोय. आणि तुम्ही बघू शकता हे पान, कसलं पान आहे? तमालपत्री. तमालपत्रीचं पान आहे बघा, तुम्हाला मी दाखवते. एक मिनिट थांबा. खडा मसाला असतो ना, त्याचा जो तमालपत्री आहे त्याचं पान आहे. एखादं तोडून बघते मी. आज ना समर जाणार आहे कारण की त्याला त्याचं काम पण आहे. आणि ही आता त्याच्याबरोबरची माझी लास्ट ट्रिप आहे. पण तो येणार आहे परत 2 दिवसांनी, असं तो बोललाय. तो त्याच्या कामातून वेळ काढून मला फिरवतो, मला घेऊन जातो आणि त्याच्यासाठी खूप थँक्यू. आणि आता आम्ही वाट बघतोय मम्मीची आणि मामीची. इव्हन पप्पा पण मुलांना घेऊन, जे ते रिक्षातून येतात मुलं, आणि पप्पा पण शिवांश होत आहेत. आता जसं जसं आम्ही वरती जाऊ ना, अजून आमचे कान गच्च होणार आहेत. आणि डोंगरावर आम्ही चाललोय. तर इथे एवढं मस्त वाटतंय ना, थोडं ऊन आहे कारण की आता उन्हाळा चालू आहे, पण एवढं छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. आणि वातावरण पण खूप सुंदर आहे. आणि मी तुम्हाला दाखवेन त्या जागी, नक्कीच तुम्ही सुद्धा विजिट घ्या. खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही आजूबाजूला, बघा तिकडे किती सुंदर आहे त्या साईडला. प्लॅन चेंज केलेला आहे. ते बसलेले आहेत रिक्षात आणि मला वाटतं ती बाईक तरी खाली. फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहोत. तर तुम्ही आता बघू शकताय, हे बघा आम्ही किती वरती आलेलो आहोत, तुम्ही बघा मस्त. आता इथे आम्ही गाडी पार्क करू, बाईक पार्क करू. बापरे, मग थांब.
आता आम्ही आलेलो आहोत सातेरीला. सातेरीमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे. ते डोंगरावरून तुम्हाला मी दाखवलं की किती वरती आहे, पण गाडी जाऊ शकते. ट्रॅव्हलिंग म्हणजे गाडी, कार वगैरे जाऊ शकते. बस वगैरे इथे अवेलेबल नाही आहेत. आणि पाठी तुम्ही मंदिर बघू शकता, हे मंदिर आहे ते. आणि वरती येताना थोडेच पावलं म्हणजे 1-2 मिनिटाचेच पायऱ्या आहेत, तर तिथून तुम्ही चढून येऊ शकता. तर चला आता आपण आज जाऊया. डोकं टेकून पाय. हे बघू शकता तुम्ही, हे अंजिराचं झाड आहे बघा. इथे अंजिर आता येत आहेत मस्त. बोली ना, ते थोडी पावलं चालायची आहेत. हे बघा, एवढीच पावलं चालायची आहेत, त्याच्यामुळे असं काही वरती येण्यासाठी त्रास नाही होत. इथे सोमवारी आणि रविवारी प्रसाद असतो आणि इथे प्रत्येक भाविक प्रसादाचा लाभ घेतात. आणि आम्ही सुद्धा आता प्रसाद घेतोय. आणि प्रसादाची चव ही वेगळीच असते. आणि ना, इथे सर्व पदार्थ जे आहेत ना, ते पिवळेच बनवले जातात. आता तुम्हाला ना भात पांढरा दिसत असेल, पण त्यात किंचित हळद घातली जाते. आणि आता आम्ही हा प्रसाद घेतोय. आता ना तुम्ही बघू शकता, आम्ही आता निघालेलो आहोत आणि अजून एक मंदिर आहे तिकडे आम्ही चाललो आहोत. आणि त्याचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला मी सांगते थोड्याच वेळात. ना मी सातेरीला आलेली, तर मी महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. पण सातेरीचं जे महत्त्व आहे, इथे सातेसरा म्हणजे 7 मुली, म्हणजे त्याची स्टोरी आहे. तर स्टोरी अशी आहे, एक शेतकरी होता, तो म्हणजे गरीब, त्याला खाया प्यायचा पण प्रॉब्लेम होता. आणि 7 मुली होत्या त्या 7 मुलींना त्याने इथे सोडून तो गेला होता. पण त्यांना सांगितलेलं की मी संध्याकाळपर्यंत येतो. आणि त्या आल्या, म्हणजे तो आलाच नाही मुलींना घ्यायला. आणि पावसात त्या रडायला लागल्या आणि त्या इथेच गुप्त झाल्या. आणि त्याच्यामुळे इथे सातेसरा पूजल्या जातात, असं इथे इकडची मान्यता आहे, लोकांची मान्यता आहे. आणि ती स्टोरी मला माहिती आहे, म्हणून तुमच्यापर्यंत मी तेवढीच पोचवलेली आहे. सो तुम्हालाही दर्शन मी करवलं. आणि नक्कीच इथे जर सातेरीला आलात तर सातेसरा मंदिर इथे तुम्ही नक्कीच जा आणि दर्शन घ्या. चला आता आपण जाऊया. मी आता आली आहे अजूळला. आणि इथे मामा आणि आजी दोघंही नाही आहेत. ते दोघंही देवाघरी गेल्यामुळे मन नाही लागत आहे. आज जो सकाळी व्हिडिओ झाला त्याच्यानंतर मी आत्ता डायरेक्ट शूट करत आहे. तर आजचा दिवस माझा असा गेलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता जस्ट आता आमचं जेवण सुद्धा झालेलं आहे. वाजलेले आहेत 10:30. आणि कृष्णा बघा, कृष्णा कशी करते. हो, कृष्णा पण आहे मस्त. आणि मम्मी बघा. तर अशा प्रकारे आज माझा दिवस गेलेला आहे. तर चला, आज मी माझा व्हिडिओ इथेच एंड करत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उद्या